चला आज आपण बनवूया झटपट अशी पावभाजी। तर मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवली, फक्त 5 मिनिटांमध्ये आपण पावभाजी तयार करू शकतो। आणि बघा एकदम आपली भाजी ना भारी झालेली बघा। चला गरम आपण सर्व केलेली आहे। तर भाजी 10 मिनिटांमध्ये आपण कशी बनवली ती दाखवते। तर इकडे बघा भाजी बनवण्यासाठी मी तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्या घेऊ शकता। आणि कलर येण्यासाठी मी बीट घेतले, त्यानंतर फ्लावर, वाटाणा, गाजर आणि शिमला मिर्च हे सगळं एक एक वाटी घेतले। त्यानंतर 2 बटाटे असे मोठे काटलेत बघा। आता डायरेक्ट आपल्याला कुकरमध्ये बनवायची, त्यासाठी आपण कुकर मांडला गॅसवर। आता याच्यात आपण बटर टाकूया। तर बटर जळू नये म्हणून याच्यात आपण 1 चमच एवढं तेल टाकू। याच्यात मी बघा 6-7 लसणाच्या अशा मोठ्या कुड्या येतात, ते घेतले तर खालीच टाकायचे आपल्याला। एक चम्मच जिरे, त्यानंतर 2 कांदे इथे मोठे असे स्लाइस मध्ये कट करून घेतले बघा, हे टाकूया। कांदा थोडासा आपण गोल्डन होऊन देऊया, जास्त नाही, थोडासा फक्त गोल्डन होऊन देऊया 2 ते 3 मिनिटांसाठी। आता याच्यात आपण सगळ्या भाज्या टाकूया। आपल्या बीट टाकलं ना तर कुठलाही कलर टाकायची गरज नाही, खूप छान असा कलर येतो। आणि आपण डायरेक्टच कुकरमध्ये बनवून झटपट अशी आपली भाजी तयार होईल। 2 टमाटे घेतले, तर ते पण असे मी रफली चॉप करून घेतले, ते टाकायचे। बटाटे पण टाकूया। एक चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पाउडर। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। दोन चम्मच एवढं लाल तिखट टाकले मी। कोथिंबीर, आता हे सगळे भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला। बीट टाकल्यामुळे ना आपला ऑर्गॅनिक कलर येतो, कुठलाही फूड कलर टाकायची गरज नाही। तर फूड कलर जास्त हानिकारक असतो, तर बीट थोडंसं जास्त टाकलं तर अजून छान कलर येतो। हे सगळ्या भाज्या आपण 2-3 मिनिटं बघा अशा छान अशा परतून घ्यायच्या। आता याच्यामध्येच याला कलर मस्त येईल बघा। हे बघा 2-3 मिनिटं मी असंच परतून घेतलेत, मस्त कलर आलाय। आता याच्यात आपण ना गरम पाणी ॲड करूया। तर थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं, जेणेकरून भाज्या ना व्यवस्थित शिजल्या जातात। तर इकडे आपण फक्त तुम्हाला मेजरमेंट सांगते, भाज्या डुबतेने एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही अजिबात। हे बघा ते भाज्या डुबतेने एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर याला झाकण लावून आपण ना 3 शिट्ट्या करून घेऊया। 3 शिट्ट्यामध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात। हे बघा 3 शिट्ट्या करून घेतल्यात आपण, आणि कुकर थंड झालाय। आता खोलून बघूया। हे पहा, आता थोडं ना याला मॅशरनी बघा असं थोडंसं मॅश करू। एकदम गाळ झाल्यात भाज्या, पण थोडंसं आपण मॅशरनी असं करून, म्हणजे मला एकदम बारीक नाही करायचे, थोडंसं असं दरदरं ठेवायचं, म्हणजे खायला ना छान लागतं।
बघा व्यवस्थित. आता याचा कलर थोडासा फिक्का झाला आहे, तो थोड्या वेळानंतर ना याचा कलर वापस रेड होईल. तर याच्यात थोडंसं पाणी टाकायचं असतं तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता. तर इकडे आपण तडक्यासाठी 2 चम्मच तेल घेतलं आहे, त्यात 1 कांदा बारीक करून टाकला आहे. तर कांदा छान फ्राय होऊन देऊया. त्यानंतर आपण याच्यात हिंग टाकूया. एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही 10 मिनटामध्ये आपली पावभाजी तयार करू शकता. कसुरी मेथी टाकली आणि 2 मिनटासाठी हे बघा कसुरी मेथी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात लगेच तडका टाकून घ्यायचा आहे. असं वरून तडका टाकला ना अजून भाजीला खूप छान चव येते आणि कसुरी मेथीमुळे अजून वेगळीच भाजी लागते एकदम छानपैकी अशी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तडका. कुठल्याही झंझट नाही, एक्स्ट्रा भांडे नाही, काही नाही. एवढं अशी कुकरमध्ये झटपट तुम्ही भाजी बनवू शकता. भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. बघा आपली पावभाजी तयार झाली झटपट अशी आणि एकदम आपण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवली. कुठलाही फूड कलर आता काहीच नाही टाकलं. तर इकडे पावभाजी बनवून पाव गरम करून घेऊया. तर पाव गरम करण्यासाठी थोडीच पावभाजी टाकली, कोथिंबीर टाकली, थोडंसं बटर टाकले. तर याच्यातच आपण पाव गरम करून घेऊ. तर पाव मी असे कापून नाही घेतले, खाली असेच गरम केले. 1-2 मिनटं छान असे पाव परतून घेऊया म्हणजे भाजीचं कसं छान फ्लेवर येतो पावाला पण. हे बघा आपण पावभाजी सर्व केली बघा एकदम गरम गरम. थोडंसं बटर टाकूया गार्निशिंगसाठी. मी असं कांदा टाकला बघा रिंगमध्ये आणि आपली गरमागरम पाव पण तयार येतं. मी थोडंसं याच्यात लिंबू पिळलं आहे, ते स्किप झालं व्हिडिओमध्ये. लिंबू पिळायचं कुकरमध्ये असतानाच लिंबू पिळलं मी याच्यामध्ये. आणि बघा एकदम गरमागरम अशी पावभाजी आपली तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.